नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 6वे वर्तुळ सर्कल या प्रकरणातील सराव संच 6.1 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 6.1 मधील पहिले 4 प्रश्न आपण सोडवणार आहोत. प्रत्येक उदाहरण मराठी माध्यमाच्या आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये 2 महत्त्वाची प्रमेय अभ्यासली होती. या प्रमेयांचा उपयोग करून आपल्याला सराव संच 6.1 मधील पहिली 4 उदाहरणे सोडवायची आहेत. त्यातील हे प्रमेय आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे की वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. तसेच दुसरे एक प्रमेय आपण अभ्यासलेलं होतं. वर्तुळाचा केंद्र व जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जीवेस लंब असतो. या 2 प्रमेयांचा वापर करून आपण 6.1 मधील पहिले 4 प्रश्न सोडवूया. इन द प्रीवियस व्हिडिओ वी हॅव लर्न 2 theorems. First theorem is a perpendicular drawn from the center of circle on its chord, it bisects the chord. And also we have learned in the previous video the second theorem is the segment joining the center of circle and the midpoint of its chord is perpendicular to the chord. So by using these 2 theorems we will solve the first 4 questions from practice set 6.1. सराव संच 6.1 मधील प्रश्न पहिला मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी असा आहे. वर्तुळ केंद्र ओ पासून जीवा एबी चे अंतर 8 सेंटीमीटर आहे. जीवा एबी ची लांबी 12 सेंटीमीटर आहे तर वर्तुळाचा व्यास काढा. हाच प्रश्न सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी असा दिलेला आहे. प्रॅक्टिस सेट 6.1 क्वेश्चन नंबर 1. डिस्टन्स ऑफ कॉर्ड AB फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल इज 8 सेंटीमीटर. Length of chord AB is 12 centimeter. Find the diameter of the circle. आता इथे प्रश्न पहिल्यामध्ये गणितात दिलेल्या माहितीच्या आधारे आपण आकृती काढायची आहे. मी इथे आकृती काढून दाखवलेली आहे. तुम्ही अशी आकृती काढायची आहे. ओ केंद्र असलेलं हे एक वर्तुळ घेतलेलं आहे. या वर्तुळामध्ये एक AB जीवा घेतलेली आहे. या जीवा AB ची लांबी आपल्याला दिलेली आहे 12 सेंटीमीटर. वर्तुळ केंद्र ओ पासून या जीवा एबी वर ओपी हा एक लंब काढलेला आहे. इथे पी जवळ काटकोन दाखवलेला आहे म्हणजे ओपी लंब जीवा एबी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की वर्तुळ केंद्रापासून जीवेवर काढलेला जो लंब असतो तो जीवेस दुभागतो. हे प्रमेय आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. त्यामुळे पी हा एबीचा मध्यबिंदू आहे म्हणजे एपी आणि पीबी यांना मी इथे सारख्या खुणा केलेल्या आहेत म्हणजेच ते एकरूप घटक आहेत. म्हणजे एपी आणि पीबी हे एकरूप आहेत. मग हेच सगळं आकृतीत जे सांगितलंय ते आपण इथे शेजारी त्याचं वर्णन करूया आणि नंतर आपण हे गणित सोडवूया. इथे रेख OA देखील जोडलेला आहे. OA ही या वर्तुळाची त्रिज्या आहे. मग AB चा मध्यबिंदू P आहे कारण केंद्रापासून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो म्हणजे जीवेचे 2 समान भाग होतात एपी आणि पीबी. त्यामुळे AB ची लांबी दिलेली आहे 12 म्हणजे एपी आणि पीबी दोघे पण प्रत्येकी 6 होतील. मग त्रिकोण OPA इथे काटकोन आहे म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे. मग या काटकोन त्रिकोणात OP आपल्याला माहिती आहे 8 आणि AP माहिती आहे 6 म्हणजेच OA हा जो कर्ण आहे तो आपल्याला काढायचा आहे. कारण P जवळ काटकोन आहे इथे या त्रिकोणामध्ये म्हणजे काटकोनाच्या समोरची बाजू कर्ण असते. मग काटकोन त्रिकोणात 2 बाजू आपल्याला माहिती झालेल्या आहेत. यावरून आपल्याला तिसरी बाजू काढायची आहे. मग काटकोन त्रिकोणात 2 बाजू दिल्या असतात. तिसरी बाजू काढण्यासाठी पायथागोरसचे प्रमेय वापरतात आणि त्याचा उपयोग करून आपण इथे OA ही त्रिज्या आपण काढणार आहोत आणि त्रिज्येवरून आपल्याला व्यास काढता येईल. त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. अशा पद्धतीने आपल्याला हे गणित आता इथे सोडवायचं आहे. मग आता प्रत्यक्ष हे गणित सोडवूया. इथे आपण जे वर्णन आहे आकृतीमध्ये ते सगळे इथे लिहायचं आहे. ओ केंद्र असलेले वर्तुळ म्हणजे मराठी माध्यमाचे इथे विद्यार्थी लिहितील ओ केंद्र असलेल्या वर्तुळात आणि सेमी इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील सर्कल विथ सेंटर ओ. इन सर्कल विथ सेंटर ओ असं लिहितील. A', P', B आहे म्हणजेच P हा बिंदू A आणि B यांच्या दरम्यान आहे. P इज बिटवीन A अँड B. OP परपेंडिक्युलर AB म्हणजेच OP लंब AB आहे. AB ची लांबी 12 दिली आहे. OP दिलेला आहे 8 सेंटीमीटर.
मग आपण जे प्रमेय वापरणार आहे त्या प्रमेयाचं विधान इथे लिहिलेलं आहे. मराठी माध्यमाचे विद्यार्थी त्या प्रमेयाचं विधान असं लिहितील: वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो. आणि सेमी इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील: द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल टू इट्स कॉर्ड इट बायसेक्ट्स द कॉर्ड. या प्रमेयाचा उपयोग करून आपण इथे सोडवणार आहोत. आता इथे ओपी हा जो लंब आहे तो एबी वर टाकल्यामुळे एबीचे दोन समान भाग झाले, इक्वल पार्ट झाले. म्हणजेच आपण असं लिहू शकतो की एपी बरोबर पीबी हे दोघेही इक्वल झाले, त्यांना सारख्या कोणा केलेल्या आहेत आणि हे दोघेही एबीच्या निम्मे असणार आहेत. कारण पी हा मिड पॉइंट आहे एबीचा. एबीची लांबी दिलेली आहे आपल्याला 12, म्हणजे 12/2 म्हणजे 6 सेंटीमीटर. एपी आणि पीबी या दोघांची किंमत आपल्याला इथे 6 सेंटीमीटर मिळेल. मग आता हा जो काटकोन त्रिकोण आपल्याला मिळालेला आहे, या काटकोन त्रिकोणाचा विचार आपण करणार आहोत की त्रिकोण ओपीए मध्ये सेमी इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी लिहिताना फक्त सुरुवात अशी लिहितील: इन ट्रायंगल ओपीए असं लिहितील. त्यामुळे त्यांच्यासाठी पण मी इथे एकाच वेळेला सांगतोय. दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी हे गणित नीट समजून घ्यायचं आहे. इन ट्रायंगल ओपीए असं लिहायचंय. मग या त्रिकोणात काटकोन झालेला आहे. ओपीए हा काटकोन आहे, 90 अंश मापाचा कोन आहे. काटकोनाच्या समोरची बाजू कर्ण असते म्हणजेच हायपोटेन्यूस आहे. मग हा ओए जो आहे तो हायपोटेन्यूस आहे, कर्ण आहे. मग पायथागोरसचा प्रमेय वापरूया. कर्णाचा वर्ग म्हणजेच ओए वर्ग बरोबर ओपी वर्ग अधिक एपी वर्ग. याला आधार आपण द्यायचा आहे पायथागोरस प्रमेय. पायथागोरसचे प्रमेय आपण इथे आधार लिहायचा आहे. सेमी इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम OA square is equal to OP square plus AP square. आता हे गणित आपण पुढे सोडूया. याच्यात किमती ठेवायच्या आहेत. मग म्हणून OA स्क्वेअर, OA चा वर्ग बरोबर OP ची किंमत दिलेली आहे गणितात 8 आहे, 8 चा वर्ग अधिक AP ची किंमत आत्ताच आपण काढली इथे. AP बरोबर 6 सेंटीमीटर आहे, म्हणजे 6 चा वर्ग होईल. म्हणजेच OA वर्ग बरोबर 8 चा वर्ग झाला 64, 64, 6 चा वर्ग झाला 36. मग OA स्क्वेअर बरोबर या दोघांची बेरीज झाली 100. मग दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढायचं आहे. वर्गमूळ काढू, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढू असं लिहायचंय मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी. आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी लिहायचंय टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग square root on both sides. Taking square roots on both sides. मग इथे OA स्क्वेअरचं वर्गमूळ आलं OA आणि 100चं वर्गमूळ आलं 10. आणि OA म्हणजेच इथे या वर्तुळाची त्रिज्या आहे, म्हणजे रॅडियस आहे. आणि आपल्याला तेच उत्तर काढायचं होतं, म्हणून रॅडियस किंवा मराठी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील त्रिज्या बरोबर 10 सेंटीमीटर. आणि हेच उत्तर आपल्याला इथे काढायचं होतं, त्रिज्या प्रथम. आणि आता त्रिज्येवरून आपल्याला व्यास काढायचा. गणितामध्ये आपल्याला व्यास काढायला सांगितलेला आहे. म्हणजेच व्यास डी अक्षराने दर्शवला जातो. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणजेच त्रिज्या आपण आर अक्षराने दर्शवतो, व्यास डी अक्षराने दर्शवतो. व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या, म्हणून डी बरोबर 2 गुणिले त्रिज्या आता आपण काढली. रॅडियस म्हणजेच त्रिज्या आर अक्षराने दर्शवतो, ती 10 आहे. आणि व्यास आपल्याला मिळाला 10. म्हणजे इथे या गणितामध्ये वर्तुळाचा व्यास जो आहे तो 20 सेंटीमीटर आहे. म्हणजेच डायमीटर ऑफ द सर्कल इज 20 सेंटीमीटर. या उदाहरणामध्ये आपल्याला व्यास काढायचा होता, त्यामुळे शेवटी उत्तर आपण इथे लिहिलेलं आहे की व्यास बरोबर 20 सेंटीमीटर, म्हणजे डायमीटर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. आपण सराव संच 6.1 मधील पहिली 4 उदाहरणे सोडवणार आहोत. त्यातील आता दुसरं उदाहरण सोडवतो आहोत. प्रत्येक उदाहरण सोडवताना आपल्याला इथे आकृती काढणं आवश्यक आहे. दुसरं उदाहरण मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी असं दिलेलं आहे: एका वर्तुळाचा व्यास 26 सेंटीमीटर असून जीवेची लांबी 24 सेंटीमीटर आहे, तर त्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर काढा. प्रश्न सेमी इंग्रजीसाठी असा आहे: Question number 2 from practice set 6.1.
diameter of circle is 26 centimeter and length of chord of the circle is 24 centimeter. Find the distance of the chord from the center. आता या प्रश्न दुसऱ्यामध्ये दिलेल्या माहितीवरून आपण आकृती प्रथम तयार करूया. ओ केंद्र असलेलं हे एक वर्तुळ काढायचं आहे. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर ओ. यामध्ये एबी ही एक जीवा घेतलेली आहे, म्हणजेच एबी इज अ कॉर्ड. आणि ओ एम म्हणजे केंद्रापासून या जीवेवर लंब टाकलेला आहे. ड्रॉ अ परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड. मग ओ एम हा लंब आहे एबी वरती, म्हणजे ओ एम इज परपेंडिक्युलर टू एबी. आपल्याला माहिती आहे की केंद्रापासून जीवेवर काढलेला लंब असतो तो जीवेस दुभागतो, म्हणजेच एम हा मध्यबिंदू असतो या जीवा एबीचा. म्हणजे एम आणि एम बी सारखे असणार आहेत, म्हणून त्यांना मी सारख्या खुणा केलेल्या आहेत. सो दे आर इक्वल. एम कॉन्ग्रुएंट एम बी, म्हणून यांना मी आयडेंटिकल मार्क्स दाखवलेले आहेत. मग इथे एबी जीवेची लांबी आपल्याला दिलेली आहे 24 आहे आणि या वर्तुळाचा व्यास दिलेला आहे 26. मग यावरून त्रिज्या आपल्याला काढता येईल. व्यासाच्या निमपट त्रिज्या असते, म्हणजे त्रिज्या याची 13 येईल. आणि मग हा काटकोन त्रिकोण आहे, कारण ओएम हा एबी वरती लंब आहे. या काटकोन त्रिकोणात आपल्याला दोन बाजू कळलेल्या आहेत, कारण एबी 24 आहे, म्हणजे एएम आणि एमबी दोघे प्रत्येकी 12 असतील. आणि मग त्यावरून आपल्याला ओएम ची किंमत काढता येईल, कारण केंद्रापासून जीवा किती अंतरावर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. मग इथे आपण नावं सगळी आकृतीत व्यवस्थित द्यायची आणि त्याचं वर्णन इथे सगळं करायचं आहे. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात एबी ही जीवा आहे. एबी बरोबर 24. व्यास वर्तुळाचा म्हणजे डायमीटर दिलेला आहे 26 आणि ओएम आपल्याला काढायचं, म्हणून ओएम बरोबर क्वेश्चन मार्क. असं सगळं लिहिल्यानंतर आपण वर्तुळ केंद्रापासून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल टू अ कॉर्ड इट बायसेक्ट्स द कॉर्ड हा गुणधर्म इथे वापरायचा आहे, तो मी इथे लिहितोय. मग याप्रमाणे आकृती तयार करून सगळ्या गोष्टी आपण इथे लिहिलेल्या आहेत. ओएम एबी वरती लंब आहे, परपेंडिक्युलर आहे. मग त्रिज्या काढून घेतली. त्रिज्या बरोबर व्यासाच्या निम्मी असते, म्हणजे डी भागिले 2. त्रिज्या आर अक्षराने दर्शवतात, व्यास डी अक्षराने असतो. आर बरोबर डी भागिले 2 आलं, म्हणजेच आर बरोबर 26 भागिले 2. डी ची किंमत दिलेली आहे 26. 26 भागिले 2 13, म्हणजेच इथे ओ ए जो आहे तो 13 आहे, 13 सेंटीमीटर. मग प्रमेय वापरला पण इथे. वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू इट्स कॉर्ड इट बायसेक्ट्स द कॉर्ड. म्हणजेच कॉर्डचे 2 इक्वल पार्ट्स होतात, ते झालेले तिथे एम आणि एमबी. मग त्यांची आपण आता इथे किंमत काढूया. इथे ए एम बरोबर एमबी असणार आहे. केंद्रापासून या जीवेवर लंब टाकलाय, परपेंडिक्युलर काढलाय, तो बायसेक्ट करतो कॉर्डला, म्हणजेच 2 समान भाग करतो, म्हणजेच एबी भागिले 2. एबी ची किंमत आहे 24. 24 भागिले 2 झाले 12. त्यामुळे एम आणि एमबी या दोघांची लांबी असणार आहे 12 प्रत्येकी. मग आता हा जो काटकोन त्रिकोण आहे तो आपण विचारात घेऊया की त्रिकोण ओ एम ए मध्ये सेमी इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील इन ट्रायंगल ओ एम ए. फक्त इथे सुरुवात अशी इन ने होईल, इन ट्रायंगल ओ एम ए. आणि मग पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आहे. या काटकोन त्रिकोणात कर्ण आहे ओ ए, म्हणजेच हायपोटेन्यूस ओ ए आहे. तर आपण इथे काटकोन पण कुठे आहे तो लिहू शकतो. अँगल ओ एम ए बरोबर 90 अंश. कारण पायथागोरस प्रमेय वापरताना नेहमी काटकोन त्रिकोण हे पहिलं सांगायला लागतं, लिहायला लागतं तिथे. मग या त्रिकोण ओ एम ए मध्ये कोन ओ एम ए, अँगल ओ एम ए हा 90 आहे. मग आता हायपोटेन्यूस झाला ओ ए. हायपोटेन्यूसचा स्क्वेअर बरोबर उरलेल्या 2 बाजू आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज करायची असते. कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज, म्हणजे स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग 2 साइड्स. मग रिमेनिंग 2 साइड्स आहेत ओ एम स्क्वेअर प्लस ए एम स्क्वेअर. यालाच आपण म्हणतोय पायथागोरस प्रमेय. म्हणजेच सेमी इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी असं लिहितील इथे बाय पायथागोरस थिअरम. मग किमती ठेवूया. ओ ए ची किंमत आहे 13. ओ एम ची किंमत काढायची आहे आपल्याला.
आणि AM आपण आत्ताच इथे काढलेली आहे 12. 12चा वर्ग 13चा वर्ग झाला 169. OM स्क्वेअर आहे तसंच 12चा वर्ग 144 म्हणून 169 डावीकडे आहे तसेच 144ला मी डावीकडे घेतलं ते वजा झाले. OM स्क्वेअर या दोघांची वजाबाकी करायची आहे. या दोघांची वजाबाकी आपल्याला मिळेल 25. 169 मधून 144 गेले. मग दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढायचं आहे. इथे लिहितोय मी वर्गमूळ काढू, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढू असं तुम्ही लिहा. मी इथे शॉर्ट मध्ये लिहितोय वर्गमूळ काढू. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. मग दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं. 25चं वर्गमूळ आलं 5. OM वर्ग आहे त्याचं वर्गमूळ आलं OM. म्हणजेच OM बरोबर आपल्याला मिळाले 5 सेंटीमीटर. आणि आपल्याला तेच विचारलं होतं की केंद्रापासून जिवेचं अंतर किती आहे. तर केंद्रापासून जिवेचं अंतर हे 5 सेंटीमीटर आहे. So the distance of a chord from the center is 5 सेंटीमीटर. असं उत्तर तुम्ही पूर्ण वाक्यात मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजीचे विद्यार्थी शेवटी लिहायचं आहे. सराव संच 6.1 मधील प्रश्न तिसरा मराठी माध्यमासाठी असा आहे. वर्तुळाच्या केंद्रापासून जिवेचे अंतर 30 सेंटीमीटर असून वर्तुळाची त्रिज्या 34 सेंटीमीटर आहे तर जिवेची लांबी काढा. सेमी इंग्रजीसाठी क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 6.1. Radius of a circle is 34 centimeter and the distance of the chord from the center is 30 centimeter. Find the length of the chord. प्रत्येक उदाहरण सोडवताना प्रथम आपल्याला आकृती काढायची. त्यानुसार ही आकृती इथे मी काढलेली आहे. O केंद्र असलेलं एक वर्तुळ आहे. या वर्तुळामध्ये AB ही एक जीवा काढलेली आहे, कॉर्ड काढलेली आहे आणि केंद्रापासून या जीवेवर लंब काढलेला आहे. OM हा लंब आहे AB या जीवेवरती. OA ही त्रिज्या आहे. ही त्रिज्या गणितात दिलेली आहे आपल्याला 34 सेंटीमीटर आहे. हा जो लंब काढलेला आहे केंद्रापासून जीवेवरती म्हणजे जीवेचं केंद्रापासूनचं अंतर आपल्याला दिलेलं आहे 30 सेंटीमीटर. केंद्रापासून जीवेवर काढलेला लंब असतो तो जीवेस दुभागतो. हे प्रमेय आपण अभ्यासलेला आहे. त्यानुसार इथे हा काटकोन आहे त्यामुळे जीवेवरती हा लंब काढला केंद्रापासून त्यामुळे AM आणि MB हे दोघे सारखे झालेले आहेत. त्यांना सारख्या खुणा मी इथे केलेल्या आहेत. आपल्याला या गणितात केंद्रापासून जीवेचं अंतर दिले 30, त्रिज्या दिलेली आहे 34 आणि आपल्याला या जीवेची लांबी काढायची आहे. त्यासाठी प्रथम आपण या काटकोन त्रिकोणामधून पायथागोरसचा प्रमेय वापरून AM ची किंमत प्रथम काढणार आहोत आणि AM कळला की MB पण तेवढाच असणार आहे त्यामुळे AB ची किंमत आपल्याला काढता येईल. AM च्या दुप्पट असणार आहे. मग वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो या गुणधर्माचा वापर करूया. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल टू इट्स कॉर्ड इट बायसेक्ट्स द कॉर्ड. मग या गुणधर्माचा वापर करून आपण इथे गणित सोडूया. त्रिकोण OMA मध्ये सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील इन ट्रायंगल OMA अँगल OMA इज इक्वल टू 90. कारण हा केंद्रापासून जीवेवर लंब टाकलेला आहे. OM इज परपेंडिक्युलर टू AB त्यामुळे अँगल OMA 90 डिग्री असणार आहे. मग या काटकोन त्रिकोणामध्ये M जवळ काटकोन आहे म्हणजे समोरची बाजू असते. काटकोन त्रिकोणात काटकोनासमोरील बाजूला आपण कर्ण म्हणतो. द साइड ऑपोजिट टू 90 डिग्री इज कॉल्ड एज हायपोटेन्यूज. सो OA इज द हायपोटेन्यूज हियर. मग पायथागोरसचा प्रमेय वापरूया. कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज येईल म्हणजेच OA स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर. म्हणजेच स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूज इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. म्हणजेच OM आणि AM या रिमेनिंग टू साइड्स आहेत त्यांचे स्क्वेअरची सम आपण इथे घेतली आणि हायपोटेन्यूजचा स्क्वेअर इथे डावीकडे लिहिलाय. यालाच आपण म्हणतो पायथागोरसचे प्रमेय, पायथागोरस थेरम. आता यामध्ये किमती ठेवूया. OA ची किंमत 34 आहे. 34चा स्क्वेअर. OM ची किंमत आहे 30 स्क्वेअर आणि AM आपल्याला काढायचा आहे त्यामुळे AM स्क्वेअर ॲज इट इज. मग 34चा वर्ग येतो 1156. 30चा वर्ग आहे 900. AM स्क्वेअर ॲज इट इज. मग आता
हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे आणि AM ची किंमत काढायची आहे. मग 900 ला मी डावीकडे घेतलं, 1156 आहे तसेच, त्यातून 900 डावीकडे घेतल्यानंतर वजा झाले इज इक्वल टू AM स्क्वेअर मिळेल. मग दोघांची वजाबाकी तुम्ही उभ्या मांडणीने इथे करून घेऊ शकता. 1156 मधून 900 गेले, 256 राहतात, 256. मग दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढायचं आहे. वर्गमूळ काढू. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं. 256चं वर्गमूळ येतं 16. AM स्क्वेअरचं स्क्वेअर रूट वर्गमूळ आलं AM. म्हणून AM इज इक्वल टू 16 आपल्याला मिळालं, 16 सेंटीमीटर. आता AM आणि MB दोघे सारखेच आहेत, कारण केंद्रापासून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो, म्हणजेच 2 समान भाग होतात. म्हणजे इथे AM आणि MB सारखेच आहेत. म्हणून आपण AB ची किंमत काढताना असं लिहू शकतो की AM प्लस MB पण लिहू शकतो, पण AM इज इक्वल टू MB आहे, कारण दोन्ही इक्वल पार्ट्स झालेले आहेत या जीवेचे, या OM परपेंडिक्युलर टाकल्यामुळे. म्हणून AB इज इक्वल टू AM ची किंमत आहे 16, MB पण 16च असणार आहे. 16 प्लस 16 इज इक्वल टू 32 सेंटीमीटर. आणि तीच किंमत आपल्याला गणितात काढायची होती की जीवा AB ची लांबी काढायची आहे. तर जीवा AB ची लांबी आपल्याला इथे मिळालेली आहे 32 सेंटीमीटर, 32 सेंटीमीटर. सो लेंथ ऑफ कॉर्ड AB इज 32 सेंटीमीटर. आता प्रश्न 4 आपण सोडूया. 6.1 मधील O केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 41 सेंटीमीटर आहे. वर्तुळाची जीवा PQ ची लांबी 80 सेंटीमीटर आहे. तर जीवा PQ चे केंद्रापासूनचे अंतर काढा. प्रत्येक गणित सोडवताना आपल्याला प्रथम आकृती काढायची आहे आणि मग हे गणित सोडवायचं आहे. हाच प्रश्न सेमी इंग्रजीसाठी असा आहे. क्वेश्चन नंबर 4 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 6.1. Radius of a circle with center O is 41 units. Length of chord PQ is 80 units. Find the distance of the chord from the center of the circle. इथे फक्त एक बदल आहे. चौथ्या प्रश्नामध्ये मराठी माध्यमासाठी एकक देताना सेंटीमीटर दिलेलं आहे आणि इथे एकक हे म्हणजे युनिट्स असं लिहिलेलं आहे. त्यामुळे आपण लिहिताना त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी सोडवायचंय, किंवा सेंटीमीटर घेतलं तर मग सेंटीमीटर लिहायचं, युनिट्स असेल तर युनिट्स त्याप्रमाणे लिहावं लागेल. आता हे जे चौथं उदाहरण आहे 6.1 मधील, मी हे शेवटचं उदाहरण या व्हिडिओमध्ये समजावून देतो आहे. उदाहरण आत्ताच आपण वाचलेलं आहे कसं आहे, त्यानुसार आकृती तयार करायची आहे. O केंद्र असलेलं हे एक वर्तुळ घेतलं आणि या वर्तुळामध्ये PQ ही एक जीवा घेतलेली आहे. मीन्स सेमी इंग्रजीसाठी सांगतोय, O इज द सेंटर ऑफ दिस सर्कल अँड PQ इज द कॉर्ड ऑफ दिस सर्कल. मग केंद्रापासून जीवेवर लंब काढलेला आहे. ड्रॉ अ परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल टू द कॉर्ड. म्हणजे OM हा परपेंडिक्युलर आहे या जीवा PQ वरती. OM लंब PQ असं लिहिलेलं आहे, म्हणजेच OM इज परपेंडिक्युलर टू PQ. इथे त्रिज्या OP आहे, ती दिलेली 41 सेंटीमीटर. जीवेची लांबी आपल्याला दिलेली आहे 80 सेंटीमीटर. PQ ची किंमत 80 सेंटीमीटर दिलेली आहे. सेमी इंग्रजीसाठी इथे युनिट्स असं लिहिलेलं आहे, पण आपण आता सेंटीमीटर घेऊनच हे उदाहरण इथे सोडवणार आहोत. इथे जीवा PQ ची लांबी 80 दिलेली आहे आणि OM हा PQ वरती लंब आहे, म्हणजेच परपेंडिक्युलर आहे. त्यामुळे कोन OMP हा जो आहे तो 90 अंश होणार आहे इथे. म्हणजे हा काटकोन त्रिकोण आपल्याला मिळालेला आहे, राईट अँगल ट्रायंगल मिळालेला आहे. मग केंद्रापासून जीवेवर लंब काढला की तो जीवेस दुभागतो, हे प्रमेय आपण अभ्यासलं. या प्रमेयाचा उपयोग आपण इथे करतोय. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी हे थेरम असं लिहितील. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल टू इट्स कॉर्ड इट बायसेक्ट्स द कॉर्ड. म्हणजे इथे सेंटर O पासून इथे परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केलेला आहे, तो या कॉर्डला बायसेक्ट करतो, म्हणजे 2 समान भाग करतो. म्हणजेच PM इज इक्वल टू MQ असणार आहे.
म्हणून यांना सारख्या कोणा केल्यात. ही पीक्यूची लांबी 80 आहे, म्हणजे हे प्रत्येकी 40-40 होते. तेच मी इथे लिहितोय. म्हणून PM इज इक्वल टू MQ. PM आणि MQ दोघे सारखे असणार आहेत, कारण जीवेवर लंब काढला केंद्रापासून की तो जीवेला दुभागतो, म्हणजे जीवेचे 2 समान भाग होतात, इक्वल पार्ट्स होतात आणि ते जीवेच्या बरोबर निम्मे असतात. म्हणजेच M हा PQचा मध्यबिंदू आहे. M इज अ मिड पॉइंट ऑफ कॉर्ड PQ. मग इथे PQची लांबी दिलेली होती 80. 80 भागिले 2 म्हणजेच प्रत्येकाची किंमत आलेली आहे 40 सेंटीमीटर. म्हणजे PM पण 40 आहे आणि MQ पण 40 आहे. तेच आपण इथे लिहिलेलं आहे. आता आपल्याला पायथागोरस प्रमेय वापरायचं आहे या त्रिकोण OMP मध्ये. म्हणजे त्रिकोण OMP मध्ये असं मराठी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील. अँगल OMP बरोबर 90 अंश आहे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी फक्त असं लिहितील. इन ट्रायंगल OMP अँगल OMP इज इक्वल टू 90 डिग्री. मग आता OMP काटकोन आहे. काटकोनाच्या समोरच्या बाजूला कर्ण म्हणतात. द साइड अपोजिट टू 90 डिग्री इज कॉल्ड हायपोटेन्यूज इन दिस राईट अँगल ट्रायंगल. सो पायथागोरस थेरम वापरूया आपण इथे. OP स्क्वेअर कर्णाचा वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजेच OM चा वर्ग अधिक PM चा वर्ग. याला आपण म्हणतोय पायथागोरस थेरम, पायथागोरस प्रमेय. सेमी इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम मी शॉर्ट मध्ये लिहिलंय, तुम्ही पूर्ण लिहा. मग यामध्ये किमती ठेवतोय. OP म्हणजेच त्रिज्या आहे, रेडियस आहे, ती दिलेली आहे गणितात 41. OM ची किंमत आपल्याला काढायची आहे आणि PM आत्ताच आपण इथे काढलंय. PM बरोबर 40 आहे. आता हे उदाहरण आपण इथे सोडवूया. 41 चा वर्ग येतो 1681 आणि OM वर्ग आहे तसाच आहे. 40 चा वर्ग आला 1600. मग 1600 ला डावीकडे घेतलं ते वजा होतील. 1681 डावीकडे आहे तसेच, हे डावीकडे घेतले वजा झाले आणि OM स्क्वेअर आहे तसाच आहे. मग 1681 मधून 1600 वजा झाले, 81 वजाबाकी आली. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढलं. वर्गमूळ काढू. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील टेकिंग स्क्वेअर रूट्स. टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. मग 81 चं वर्गमूळ आलं 9 बरोबर OM स्क्वेअरचं वर्गमूळ आलं OM, म्हणजेच OM बरोबर आपल्याला मिळाले 9 सेंटीमीटर. आपण इथे गणितात सर्व एकक सेंटीमीटर घेतलीत म्हणून मी सेंटीमीटर लिहिलंय. सेमी इंग्रजीसाठी इथे युनिट्स असं दिलेलं आहे, मग इथे तुम्ही युनिट्स असं लिहू शकता. आपल्याला तेच उत्तर काढायचं होतं की जीवा PQचे केंद्रापासूनचे अंतर काढायचंय. म्हणजे जीवा PQचे केंद्रापासूनचं अंतर म्हणजेच OM आहे आणि ते आपल्याला मिळालेलं आहे 9 सेंटीमीटर. म्हणजेच इथे सेमी इंग्रजीसाठी असं आपल्याला विचारलेलं होतं की find the distance of the chord from the center of circle. So here the distance of the chord from center means we have to find OM here. So OM is 9 centimeter. इथे आपलं चौथं उदाहरण पूर्ण झालेलं आहे.